पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। डिप्रेशन, निराशा हा कॅन्सरपेक्षाही महाभयंकर आजार आहे। त्यापासून वेळीच बचाव करावायचा असेल तर ज्येष्ठांनी आहार विहाराबरोबर उतार वयात एखादा छंद जोपासावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच महावीर अध्यासन कोल्हापूरचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक विजय ककडे यांनी केले। ते राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कोल्हापूरच्या 38व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष कावजी कदम होते। ककडे पुढे म्हणाले की स्मरणशक्ती ही ईश्वराने दिलेली अमूल्य देणगी आहे। सकारात्मक विचार, नेहमी योग, व्यायाम व मित्रांच्यामध्ये सहभागी होणे हे ज्येष्ठांना केव्हाही हितकारकच आहे, कारण औषधाच्या गोळ्यापेक्षा मित्राच्या टोळ्या केव्हाही उत्तमच। ज्येष्ठांनी मोबाईलवरील डिजिटल मेसेज व धमक्यांना घाबरू नये, तसेच मोबाईल लिंक व मेसेजना कधी प्रतिसाद देऊ नका, ते फसवे असतात। पैसा हा परमेश्वर नसला तरी तो जीवन जगण्यासाठी हवा, म्हणून पैसा सुरक्षित व वारसांची नोंद करून बँकेमध्ये सुरक्षित ठेवा। ज्येष्ठांनी विस्मरण व बँकेत वारस न नेमल्यामुळे विविध बँका व LIC मध्ये 83,000 कोटी पडून आहेत, ते कोणीही न्यावयास येत नाही, हे भयावह आहे। गरज नसताना गरजा वाढवून आर्थिक अडचणीत येऊ नका। आपण तरुणपणात नोकरीच्या काळात कुटुंबाची काळजी घेतली, आता ज्येष्ठांनी उतार वयात आपलीच काळजी घेणे गरजेचे आहे। साथीदार म्हणजेच पती-पत्नींनी एकमेकांना आधार देत समजून घ्यावे, कारण ज्येष्ठांच्या समस्या जटिल होत आहेत। मरण चांगले येण्यासाठी चांगले कर्म करा व आरोग्य सांभाळा, उतार वयात आनंददायी व सुखकारक होईल, असाही सल्ला त्यांनी दिला। HDFC बँकेचे शाखा अधिकारी सचिन राजे यांनी बँकेचे व्यवहार ज्येष्ठांनी कसे करावेत, आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून योग्य गुंतवणूक कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली। तसेच दीपक शर्मा व लक्ष्मी खंडेलवाल यांनी ज्येष्ठांसाठी बँकेमार्फत असणाऱ्या विविध योजनांची डिजिटल फलकावर माहिती देत योग्य ठिकाणी व हितकारक असणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली। विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विजय ककडे, सुनील जाधव, लक्ष्मी खंडेलवाल, शंकर साळुंके, डॉ. विमल स्वामी, राजन नार्वेकर, RD कांबळे तसेच संघातील एप्रिल महिन्यातील ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शोभा पोर्लेकर, अनिता आवटी व शोभा पाटील यांनी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना गायली। स्वागत व प्रास्ताविकामध्ये संघाचे सचिव श्रीकांत आडीवरेकर यांनी संघ स्थापनेपासून संघाच्या प्रगतीचा आढावा घेऊन संघ राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देत जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत व संघाचा नावलौकिक असल्याचे सांगितले। अध्यक्षीय भाषणात कावजी कदम यांनी राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघ हे कुटुंब असून हे समाजातील ज्येष्ठसाठी सहकार्याची भावना ठेवून त्यांच्या भल्यासाठी करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहवालसालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी HDFC बँकेमार्फत सर्व ज्येष्ठांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। RD कांबळे यांनी आभार मानले। कार्यक्रमास उपाध्यक्ष KB गुरव, ज्येष्ठ पत्रकार NS पाटील, बाजीराव शिपुरे, BM पोर्लेकर, श्रीमती अनिता आवटी, शोभा पाटील, शोभा पोर्लेकर, दिनकर पाटील, ॲडव्होकेट BR मोकाशी, विजयकुमार तुपत, केशवगिरी, BI खोत, अशोकराव कांबळे, बाबूराव कांबळे, मेजर पोपटराव आदी मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। RD कांबळे यांनी आभार मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।